जय भीम, नमो बुद्धाय. तर चला आजचा व्हिडिओची सुरुवात करूया बाबासाहेबाच्या दर्शनाने. तर इथे बघा आम्ही आलेलो आहे गावात. तर गावात सर्वात अगोदर घेतलेले आहे आम्ही पडदे. तर तुम्हाला माहितीच आहे, मागचे 2-3 व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहे. माझ्या आईवडिलांनी घेतलेलं आहे घर. तर आज पूजा होती, त्याच्यामुळं आम्ही आलेलो आहे, मी आणि माझा भाऊ गावात. काही खरेदी राहिली होती. तर इथे बघा पायपुसण्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर पडदे पण घेतले. परत फुलं, मेणबत्त्या, जे जे पूजेला सामान लागत होतं ते सामान पण घेतलं. आणि माझ्या 2 बहिणी घरी स्वयंपाक बनवत होत्या. तर इथे बघा पूजेला सुरुवात झालेली आहे. आम्ही घरी आलो का लगेच पूजेला, म्हणजे हे भंतेजी येऊन बसलेले होते, उशीर होत होता पूजेला. तर इथे बघा माझे आई वडील दर्शन घेते आणि दर्शन झाल्याच्या नंतर लगेच पूजेला सुरुवात झाली. तर इथे बघा मी भेटवस्तू पण काय दिली त्यांना पूजेसाठी, तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघा मस्त अशी पूजा मांडलेली आहे आणि कोण कोण आलेलं आहे पूजेला ते पण बघा. तर जास्त काय म्हणजे आलेले नव्हते, कारण लवकर म्हणजे वेळेवर सगळं ठरलं आणि थोडं म्हणजे असं त्यांनी पटकन घर घेतलं, त्याच्यामुळं कोणी काय आलं नव्हतं, थोडेच आले होते. तर इथे बघा पूजेला सुरुवात झालेली आहे. काही सामान राहिलेलं होतं तर ते पण आणायचे होते, म्हणून बसलेले होते, थोडी तयारी चालू होती. तर मी माझ्या आईवडिलाला साडी आणि माझ्या वडिलाला ड्रेस घेतला, म्हणजे आहे घेतला पूजेसाठी, कारण त्यांना नवीन कपडेच नव्हते घालायला पूजेच्या दिवशी. तर मी म्हटलं जुन्या कपड्यावर काय पूजा करायची, म्हणून मग नवीन कपडे घेतले. तर इथे बघा माझ्या आईने उलटा पदर घेतला होता, तर तो पदर पण मी चांगला करत होता. आणि कशी वाटते तुम्हाला ही साडी ते पण सांगा. घेतली कशी तरी वेळेवर जाऊन, म्हणजे आजच्या दिवशी मी जाऊन आणली पूजेच्या दिवशीची वेळेवर. तर दुसरे वस्तू म्हटलं दिल्यापेक्षा, त्यांच्याकडे ड्रेस नव्हते, म्हणजे नवीन कपडे नव्हते घालायला. तर मी म्हटलं पूजा आहे तर जुन्या कपड्यावर पूजा केल्यापेक्षा म्हटलं ड्रेस दिले तेच पुरण, म्हणजे कपडे दिले तेच पुरण. तर म्हणून मग मी त्यांना दोघांना आहेर केला. तर इथे बघा झालेली आहे पूजेला सुरुवात. थोडंसं म्हणजे काही वस्तू आणायच्या राहिल्या होत्या, त्याच्यामुळं ते भंतेजी पण घाई करत होते आणि आमचं वेळेवर सर्व चालू होतं. स्वयंपाक वगैरे सर्व रेडी झालेलं होतं, फक्त पूजाच बाकी होती. तर मग पूजा झाली त्याच्यानंतर, आणि पूजेचा पण मी हा शॉर्टकट व्हिडिओ टाकते. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला म्हणजे स्पेशल पूजेचा व्हिडिओ दुसरा टाकन मी, म्हणजे त्याच्यात बघायला भेटणार आहे. तर इथे बघा झालेली आहे आता पूजेला सुरुवात. महाकारुणी तथागत भगवान बुद्ध यांनी शिकवलेला सद्धम्माचा प्रचारक, पूजनीय, पावन आणि वंदनीय असा भिक्खू संघ जगद्वंदनीय 3 महान रत्न बुद्ध धम्म संघ या जगातील 3 महान रत्नांना प्रथमतः आपल्या सर्वांकडून त्रिवार अभिवादन, पंचांग प्रणाम. तुम्हा आमाचे कैवारी, तुम्हा आमाचे उद्धार करते, तुम्हा आम्हाला मानव म्हणून जगण्याची प्रेरणा देणारे असं म्हटल्या जाते. घेतो तो श्वास आणि खातो तो घास, यावरती ज्या महामानवाची सही आहे असे परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत स्वतःला समर्पित करून आजच्या या मंगल प्रसंगी हनुमते बौद्ध परिवार या परिवाराने मानवाच्या 3 मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र आणि निवारा, त्यापैकी सर्वाधिक महत्त्वाची गरज ती म्हणजेच निवारा, निवासस्थान, एक पर्टिक्युलर ॲड्रेस याची पूर्ती हनुमते परिवाराने केलेली आहे. या निवाऱ्याचा आपण सर्वांच्या मंगलमय उपस्थितीमध्ये गृहप्रवेश बौद्ध संस्कार विधी या ठिकाणी संपन्न करीत आहोत. प्रथमतः या ठिकाणी हनुमते बौद्ध परिवार या परिवाराच्या वतीने आपले आदरस्थान भगवान बुद्ध परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पूजा पुष्पधूपदीपाने संपन्न होईल. हार आणला असेल, प्रतिमेला हार टाकून द्या. घ्या. तर इथे बघा फोटोचं माप न घेता मी हार आणले, तर ते छोटे पडले. तर मी अगोदर बाबासाहेबाच्या फोटोचं मापच नव्हतं घेतलं, अंदाजीच आणलेले होते हार तर बाबासाहेबाच्या फोटोला.
छोटा पडला म्हणजे थोडासा हार आणि शिवाजी महाराजाच्या फोटोला बराबर आला. तर माप न घेतल्यामुळं असं झालेलं आहे. ठीक आहे, बसा. दुसरा हार आहे का महाराजाच्या फोटो द्या काढून. बाई तू खाली बसती का? तर जे कोणी पूजेला आले होते त्यांचे मनापासून धन्यवाद. वेळेवर म्हणजे सगळं टाईमावर ठरवून तरी पण ते टाईम काढून पूजेसाठी आलेले होते. तर खरंच मनापासून धन्यवाद. बस हातच नका. ठीक आहे. या ठिकाणी हनुमते बौद्ध परिवार या परिवाराच्या वतीने आपले आदरस्थान भगवान बुद्ध परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पूजा पुष्प धूपदीपाने संपन्न झालेली आहे. यानंतर तुम्हाला सर्वांना त्रिशरणासहित पंचवीस करण्यात येईल. तत्पूर्वी जगातील 3 महान रत्न बुद्ध धम्मसंघ या जगातील 3 महान रत्नांना सर्वांना अभिवादन दर्शन करायचं आहे. बौद्ध धम्माचरणाप्रमाणे सर्वांनी हात जोडावीत. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी 2 मिनिटांकरिता गुडघ्यांवर बसा. तर इथे बघा मस्त अशी पूजा झालेली आहे, शांततेने पार पडलेली आहे. तर आता चाललेली आहे जेवणाची तयारी. तर जेवणासाठी काय काय बनवलेलं होतं, खीर पुरी होती, त्याच्यानंतर जिरा राईस होता आणि तुरीची डाळ तिखट होती, मसाले डाळ. तर इथे बघा मस्त जेवणाची आता जेवायला बसणार आहे. तर समीरची बघा किती घाई चाललेली आहे. जेवायला बसायच्या अगोदरच त्यांनी पात्र वाढून ठेवले, म्हणजे पात्र टाकून ठेवले. जेवायला यायचे राहिले ते समीरला, कारण खूप आवडतं पंक्तीत वाढायला, म्हणून मग तो पुढं करत होता. तर इथे बघा पात्र टाकलेले आहेत आणि आता जेवायला सुरुवात करतील. तर हात धुवायला गेले होते तर समीरने पात्र टाकून ठेवले. आणि इथे हा माझा मोठा मुलगा काय आणत होता, तिकडून डाळ आणली, भात आणला आणि खीर पण आणली. आणि मी पण बघा इथं मस्त असे पाटीत पुऱ्या घेऊन आलेली होती. आणि पिवडीचं समीरचं चाललं होतं पात्र टाकून. आता त्यांची पण जेवायची तयारी चालली होती. तर इथे बघा मस्त अशी जेवण पण मस्त झालेलं होतं, 1 नंबर. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ पूर्ण बघा, त्याचे कारण पूर्ण पूजा कशी झालेली आहे असा व्हिडिओ टाकलेला आहे. या व्हिडिओमध्ये शॉर्टकटमध्ये टाकलेली आहे पूजा, पण त्या पूर्ण व्हिडिओ पूजेचाच आहे. तर इथे बघा समीरचं पण चाललं होतं त्यांच्याबरोबरच जेवायचं. तर पिवडी आणि समीर जवळ बसले. तर या तुम्ही पण मग जेवायला, घरभरणीचं जेवण चालू आहे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि लाईक करत जा, व्हिडिओला लाईक करत नाही आहे तुम्ही, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मला, कारण खूप दिवसाचं चॅनल आहे माझं बंद पडलं होतं मी, पण म्हटलं चला थोडंसं काहीतरी टाईमपास म्हणून मग परत चालू केलं. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओत मी होम टूर पण करीन आता, म्हणजे तिकडे गेली की, कारण आता मी माझ्या घरी आहे. तर तिकडे गेल्यावर मी नक्की होम टूर करेन, पूर्ण घर दाखवून तुम्हाला कसं घेतलं आणि कुठं घेतलं. तर तशी तुम्हाला जर बघायचं असेल तर नक्की कमेंट करा, मी नक्की दाखवून तुम्हाला. Thank you.